नागपुर में चैन स्केचिंग की वारदात का पुलिस ने 24 घंटे के भीतर पर्दाफाश करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। आरोपियों ने पौधे खरीदने के बहाने महिला का मंगलसूत्र लूट लिया। सदर थाना क्षेत्र के VCA चौक स्थित प्रदीप नर्सरी में महिला पौधों की बिक्री कर रही थी। इसी दौरान आरोपी रोहित मारबती वहां पहुंचा और पौधे खरीदने का बहाना कर महिला के गले से 13 ग्राम का सोने का मंगलसूत्र छीन लिया गया। वारदात के बाद आरोपी मौके से फरार हो गया। घटना की जांच में जुटी क्राइम ब्रांच की सोन साखड़ी चोरी विरुद्ध टीम ने CCTV फुटेज और तकनीकी जानकारी के आधार पर आरोपी को 24 घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया। पुलिस ने आरोपी के पास से मंगलसूत्र, वारदात में इस्तेमाल बाइक और मोबाइल फोन समेत कुल 2,40,000 रुपए का माल जब्त किया। आरोपी को आगे की जांच के लिए सदर पुलिस के हवाले कर दिया गया है। मी APA मंगला कृष्णराव हरडे, सोनसाखळी चोरी विरोधी पथक येथे कर्तव्यावर असताना दिनांक 19 मे 2026 रोजी पोलीस स्टेशन सदर हद्दीमध्ये VCA ग्राउंड जवळ नर्सरीचं झाडाचं प्रदीप नर्सरी म्हणून एक दुकान आहे। तिथे मोरे ह्या फिर्यादी आहे। त्या 67 वर्षाच्या वयोवृद्ध त्यांच्याजवळ आरोपी इसम हा आला आणि रोपटे घ्यायच्या ह्या बहाण्याने जवळ येऊन त्यांच्या जवळील गळ्यातील सोन्याचं चेन असलेली मंगळसूत्र 13 ग्रामची हे हिसकावून पळून गेला। त्यानंतर आम्ही सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात ॲडिशनल DCP सरांच्या मार्गदर्शनात ॲडिशनल सरांच्या मार्गदर्शनात माननीय ACP सरांच्या मार्गदर्शनात मध्ये आम्ही समांतर तपास करीत असताना 24 तासांच्या आतमध्ये सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने सदर आरोपीला पकडले, ताब्यात घेतले। त्याच्याकडून जे चोरीचा मुद्देमाल आहे तो ताब्यात घेतला। त्याच्याकडून जे गुन्ह्यात वापरलेली 2 व्हीलर युनिकॉर्न आहे ती ताब्यात घेतली। त्याचा मोबाईल ताब्यात घेतला। असा एकूण 2,40,000चा मुद्देमाल ताब्यात घेतला व पुढील कारवाईचा पोलीस स्टेशन सदर यांच्या ताब्यात देण्यात आला। आमची सोनसाखळी चोरी विरोधी पथकामध्ये मी आहे APA मंगला हरडे, नंतर SC प्रफुल्ल मानकर आहे, SC मनीष बुर्डे आहे, PC कुणाल लांडगे आहे, PC अनिकेत इंगळे आहे, PC चालक संदीप पडोळे आहे। हे आता सध्या कार्यरत आहे।